केदार विजयाच्या दुसऱ्या अध्यायात आपण अगस्त्य ऋषींचा दक्षिण प्रवास पाहिला. आता तिसऱ्या अध्यायात आपण पाहणार आहोत जेव्हा पृथ्वीवर अधर्माचा काळोख वाढला तेव्हा भक्तांच्या रक्षणासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी एकत्रित रूप कसे धारण केले. आजोबा, या तिसऱ्या अध्यायात ज्योतिबांचा जन्म कसा झाला? ते साक्षात शिवशंकरच आहेत का? दख्खनचा राजा ज्योतिबा. केदार विजय अध्याय 3. बाळा, या अध्यायात एक खूप मोठं रहस्य सांगितलंय. जेव्हा रत्नासुराचा त्रास वाढला तेव्हा करवीर निवासिनी महालक्ष्मीने त्रिदेवांना प्रार्थना केली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी आपल्या तेजातून एक दिव्य ज्योती निर्माण केली. या ज्योतीतून साक्षात केदार ज्योतिबा प्रकट झाले. म्हणजे तिघांची शक्ती एकाच रूपात आली? हो तर, त्यांचा हा अवतार कोटी सूर्यांसारखा तेजस्वी होता. त्यांच्या हातात त्रिशूळ, डमरू आणि अमृत पात्र आहे. स्वामी केदार म्हणजेच दिगंबर स्वरूप, ज्यांनी वाडी रत्नागिरी डोंगरावर आपलं स्थान निश्चित केलं. अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे हा अवतार चतुर्भुज म्हणजेच 4 हात असलेले आणि श्याम सुंदर आहे. बाळा, अगस्त्य ऋषींनी जेव्हा विंध्याचलाला झुकवलं तेव्हा त्यांनी स्वामींच्या म्हणजेच ज्योतिबा या अवताराचीच वाट पाहिली होती. जेव्हा ज्योतिबा प्रकट झाले तेव्हा साऱ्या देवांनी त्यांचा चांगभलच्या गजरात जयघोष केला. वाह, म्हणजे साक्षात नारायणच या रूपात आले आहेत. अगदी बरोबर. ज्योतिबा म्हणजेच ज्योतिर्मय स्वरूप आहे. त्यांनी भक्तांना वचन दिलं की जो केशरी गुलाल उधळून माझी भक्ती करेल त्याच्या साऱ्या संकटांचा नाश मी करेन. त्रिदेवांच्या तेजातून केदार ज्योतिबा प्रकट झाले आहेत. पण आता रत्नासुराशी युद्ध कसे घडणार? केदार विजयाचा हा प्रवास पुढे काय दाखवणार? पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 17.